पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सॉरी। थांब थांब आकाश, बस। अरे तू असं जाऊ शकत नाहीस। हे मला सांगणार आहे तुम्ही कोण? मी आकाश जोशी। मी ठरवलंय तर मग मी ठरवलं। अरे डॉक्टर आहे मी तुझा, आणि तुझे सगळे रिपोर्ट्स इतके वाईट असताना ट्रीटमेंट अर्धवट सोडून जाणं ॲब्सोल्युटली चुकीचं आहे। आकाश, अरे तुझं BP स्टेबल नाही आहे, तुझा ECG वाईट आलाय, तुला थांबावंच लागेल। कोणासाठी थांबू? अरे स्वतःसाठी, स्वतःच्या हेल्थसाठी। पण मी इथं थांबल्याच्या नंतर माझी तब्येत आणखीन बिघडली तर मग? डॉक्टर, तुम्हाला 2 मुलं आहेत, एक परदेशात आहे, म्हणजे जर्मनीमध्ये, एक दुसरा इंडियामध्ये। अचानक एके दिवशी तुमच्या बायकोने तुम्हाला घराच्या बाहेर काढलं, कसं वाटेल? म्हणजे एके दिवशी ती तुमच्या समोर आली आणि तुम्हाला म्हणाले की मला तू आवडेनासं झालेलं आहेस, म्हणजे मला तू आवडत नाहीस अजिबात, असं म्हणून तुमचं घरामधलं सगळं सामान, सगळ्या बॅगा भरल्या आणि अशा त्या बाहेर फेकून दिल्या, कसं वाटेल? असं बाहेर एक बोर्ड लिहिला की अनोळखी माणसांना या घरामध्ये अजिबात स्थान नाही आहे। अनोळखी नाही, अनधिकृत लोकांना या घरामध्ये स्थान नाही, असं एक बोर्ड जर तुम्हाला तुमच्याच घराच्या बाहेर असं बघायला मिळाला, मग कसं वाटेल? एवढं सगळं घडत असताना जर तुमची मुलं एके दिवशी तुमच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली की आम्हाला बाप नाहीये, माझा बाप मेला आहे, माझा बाप जिवंत नाहीये, माझी मुलगी मला असं बोलली, डॉक्टर, असं जर घडलं तर मग काय वाटेल तुम्हाला? आकाश, शांत हो, शांत हो आकाश। कसा? डॉक्टर, तुमच्या डिग्रीमध्ये जर ताकद असेल तर मला मग शांत होण्याचं औषध द्या ना मला। नाही आहे ना? कारण शेवटी माझं मलाच शांत व्हायचं ना, पण मग मी हे एवढेसे पैसे कशासाठी मोजतोय तुम्हाला? आकाश, बिहेव युअरसेल्फ। माझी पोरगी राधा, तिला मला एकदा बाबा म्हणायला सांगा ना। मी आपल्या पहिल्याच सिटिंगमध्ये तुला सांगितलं होतं, आकाश, तुला तुझ्या मायेच्या माणसांची गरज आहे, तुला तुझ्या कुटुंबाची गरज आहे, आणि इतके वर्ष सुद्धा मी तेच सांगतोय तुला। 1.5 दमडीच्या अनामिकेने मला लाथ मारून घराच्या बाहेर काढल्यासारखं काढलं। डॉक्टर, एक वेळ मी ना तिचा असा गळा दाबून मी तिला घरात घ्यायला लावला असतो। माफी मात्र मी या जन्मात नाही मागणार डॉक्टर। घ्या, थोडंसं घ्या, नाही मावशी, गं, बरं नाही वाटेल त्यांना। नाही ग, जोपर्यंत मला सौरभ विषयी काही कळत नाही मी पाणी सुद्धा पिणार नाही। असं कसं करून चालेल मावशी? थोडा पोटाला आधार नको का? माय मावशी, हे बघा, काय गो? हा भाऊजींचा व्हिडिओ बघा, भाऊजींचा पाठवलाय। यांचे हे आहेत ना, हे बघा बघा। सौरभ, मला बघायला तो परत यायला पाहिजे की नाही माई? सच्चोरे, काय अवस्था केलंय माझ्या लेकराची। सच्चो, अरे तुझ्या दादाला सोडव, मम्माला आता त्या
आकाशकडे घेऊन चल, मी बोलते ना त्याच्याशी. मावशी मावशी तुम्ही काळजी करू नका हं? काही नाही होणार सौरभला. प्लीज टेन्शन नका न घेऊ. अगं, अरे सच्चू, मला तू आकाशकडे घेऊन जा, मी त्याच्या पाया पडते, त्याला सांगते माझ्या पोराला सोडा, ओ माझ्या पोराला सोडवा रे. काय अवस्था झाली त्याची. नाही तू रडू नकोस ना असं मावशी. आपण करूयात काहीतरी. हा हे बघ आकाश, मी वेळ वाटतोय. वेळ वाटतोय मी तुला. मला अशा पद्धतीची भाषा अजिबात वापरायची नाहीये. मला अजिबात असं नाही बोलायचं. आकाश, अरे मी बोलण्या न बोलण्याने काय फरक पडतोय? तुझ्या या असल्या वागण्याने तू दाखवून देतोयस की तुझी मानसिक अवस्था नीट नाहीये. मला सारखं सारखं माझ्या मानसिक अवस्थेबद्दल बोललेलं मला अजिबात आवडणार नाहीये. माझ्या या अवस्थेच्या बाबतीत कोणालाच माहिती नाहीये डॉक्टर. माझ्या राधाला, अनुला कोणालाच गोष्ट बोलू नको. मला माहिती आहे आजपर्यंत ही गोष्ट कोणालाच, माझी आई, माझ्या राधा, अनु, मला कोणालाच नाही कळू द्यायचं. मला माहित नाही डॉक्टर. या दोघींनी मिळून मला घराच्या बाहेर काढले. हो, तुम्हाला माहित नाहीये. माझी मुलगी अशा पद्धतीची भाषा वापरते. पण मी अनुला खूप वेळा एक गोष्ट सांगायचा प्रयत्न केला की माझं प्रेम आहे का तुझ्यावरती, पण ती माझ्या. अरे ठीक आहे, घे घे, रिलॅक्स, घे घे, मी सांगतोय ना, घे. सगळे माझी समजूत काढायचा प्रयत्न. अरे ठीक आहे, घे, तू पाणी पी, पी. माझ्या एखादा नवरा आपल्या डोळ्यासमोर जेव्हा उघड्या डोळ्याने ये आकाश, मला जसं बोलला तसं अनुला कधी. ठीक ठीक ठीक. आजकाल असे वाडे दिसतात कुठे पुण्यात. सगळ्यांनाच नवीन घरं हवीत, प्रिव्हसी जपणारी. पण अशा वास्तूंनी पिढ्यानपिढ्याची माया जपली आहे.
तू सांभाळतोस घर. कॉफी. पुढचे काही दिवस मी घरी नसणार आहे. मी परत येईपर्यंत या वाड्याची सगळी जबाबदारी तुझी. माई मावशी, आप्पा, वल्ली, मिस अनामिका या सगळ्यांची काळजी तू घ्यायचीस. मी परत येईपर्यंत तू पूर्ण वेळ मिस अनामिकांच्या बरोबर राहायचंस. फक्त ऑफिसमध्ये नाही, साईट व्हिजिट्स, मीटिंग्स सगळीकडे. चंद्या, मी नसताना ऑफिसची सगळी जबाबदारी तुझी. सगळ्यांवर लक्ष ठेव, सगळ्यांची काळजी घे आणि आकाशवर विशेष लक्ष ठेव. या दोघांच्या आधीपासून ओळखतोस तू आकाशला. आजपर्यंत मी काहीही मागितलं नाही तुझ्याकडे, कारण माझा माणसाच्या मेहनतीवर, कर्तृत्वावर विश्वास होता. चांगुलपणा नावाची गोष्ट अजूनही अस्तित्वात आहे असं वाटायचं मला. तुला जे वाईट करायचं ना ते माझं कर. सौरभ सारख्या भल्या माणसाला का छळतोस तू? सौरभचा किती गाढ विश्वास आहे तुझ्यावर, त्याची, त्याच्या घरच्यांची किती श्रद्धा आहे तुझ्यावर. का असं छळतोयस त्याला? का अशी परीक्षा घेतोयस त्यांची? आणि आकाश सारख्या माणसाला पाठीशी घालतोस तू. त्याची तुझ्यावरची माया सिद्ध करण्याची वेळ आली आहे. भीक मागत नाहीये मी तुझ्याकडे, आव्हान देतेय तुला. तुझं त्याच्यावरचं प्रेम सिद्ध कर, संकट दूर कर त्याच्यावरचं. चांगुलपणा नावाची गोष्ट अजूनही अस्तित्वात आहे असं वाटायचं मला. मी आजवर तुझ्याकडे स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही, फक्त सौरभसाठी हात जोडले. आज मी त्याच्यासाठीही हात जोडणार नाहीये, कसलीही प्रार्थना करणार नाहीये. आता तुला त्याला आमच्याकडे सुखरूप पाठवावंच लागेल, नाहीतर तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. आता ही तुझी परीक्षा आहे देवा. सौरभची तुझ्यावर जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेची परीक्षा. आई, अरे तू इथे बसलीस, मी शोधत होतो तुला खाली. काय काम आहे? असं का बोलतेस आई? आठवण आली बस, बाकी नाही काय. हे बघ आकाश, आमची कुणाचीही मनस्थिती आता ठीक नाही आहे. आता इथून गेलेलंच बरं. म्हणूनच तर त्याच्यावरती सोल्युशन काढले ना आता. मला चांगलं ठाऊक आहे तू अनुची आठवण काढत असतेस, राधाला तिच्या आईची आठवण येत असते. पण आता लग्न झाल्याच्या नंतर आपण पारिजात मध्ये सगळे आनंदाने राहू नये एकत्र. बघ आकाश, अनामिका तुझ्याशी लग्न करणार नाहीये. हे तू जितक्या लवकरात लवकर ॲक्सेप्ट करशील तितकं चांगलं, तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी. काय ऍक्सेप्ट करू मी? अनु परपुरुषाच्या सोबत सुखात असेल हे? हो, आणि त्यात तिची चूक काही नाहीये. तूच तुझ्या पायावर हा धोंडा मारून घेतलायस. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मला वाईट वाटलं नसेल असं आहे का काही? पण नीट विचार करणं माझं, मला सुद्धा मन आहे, काही भावना आहेत ना. आता त्याला खूप उशीर झालाय. आता मनाने ती तुझी बायको राहिलेलीच नाहीये. तुझं का?
तू तर माझी आई आहेस ना. अरुणच चल, बायको केव्हाही निघून जाईल, पण आई जगाच्या पाठीवरती कुठे जरी ती असली तरी शेवटी ती आईच आहे ना. ती दाखवणार नाही, पण आपल्या लेकरांसाठी तिचा जीव कसा तुटतो हे माहिती ना तुला. तुटतो की नाही तुटत? मुलगाही तसाच असावा लागतो. आई मला सगळं आठवतंय का? लहानपणी मला म्हणायचीस की बाळा आकाश ये माझ्या मांडीवर डोकं टेकव, शांत पडून राहा, मी तुला थोपडते, बरं वाटेल, जरा सगळ्या चिंता तुझ्या दूर होती, मोकळं मोकळं वाटेल. मला असं अस्वस्थ आणि सैरभर झाल्यासारखं वाटायचं तेव्हा हे सगळं तू म्हणायचीस ना ग. ए आई, आज तर मी पुन्हा सैरभैर आणि अस्वस्थ झालोय अगं. आता नाही म्हणणार आहेस मला तसं? कारण तू सुधारायचं नावच घेत नाहीयेस. तुझा स्पर्श झाल्यावरती बदलेल ना ग. आईच्या स्पर्शामध्ये तेवढी ताकद असते ना ग. ये आई, मला कुरवाळ ग जरा, मला मांडीवर घे ना, खूप अस्वस्थ आहे मी. ठेव ना हात माझ्या डोक्यावर. ये आई, हा ठेवून मला थोपड. नीर माझा नंदलाला, नंदलाला रे. आई, गेल्या कित्येक वर्षात असा मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरलाच नाही ग. तुझ्याशिवाय मी कसा जगलोय तुला नाही माहित आई. वळणा, थोपडणं मला खूप असं छान वाटतंय. हे बरं वाटणं कदाचित शेवटचंच असेल. का असं बोलते? आता माझ्या नवीन संसाराला मी सुरुवात करतो ना ग. खूप उशीर झालाय आता. आता असं काहीही होणार नाहीये. होणार, असंच होणार आहे. का नाही होणार? प्रत्येक वेळेला असं नाही होणार, तसं नाही होणार. का नाही होणार आहे? आत्ता म्हणालास ना रे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. मग मी एक गोष्ट फक्त तुझ्या मनाविरुद्ध बोलले तर असं अंगावर येतोस? हो, मी नेहमी ठरवतो की मी असं नाही वागणार आहे, मला असं नाही वागायचं. पण तुम्ही सगळे मिळून मला असं वागायला, मला बोलायला प्रवृत्त करताय आई. म्हणून मी माझा हा मार्ग निवडलेला आहे, मला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी. कळलं? एक लक्षात ठेवा, माझी हवी ती गोष्ट मिळवणार, वाटेल ते झालं तरी, आणि मी ती मिळवणारच. हा,